चांदा चौकडी चांदा चौकडी. सदाशिवराव सदाशिवराव उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. आयला बायको, उन्हाळ्यात दिवाळी आली का काय? तिकडे पेटलं युद्ध, त्याच्या आल्या तर कोण कोणा बॉम्ब टाकते काय कळणार. तात्या तुम्हाला सांगू नका तुम्ही. हा. ते बॉम्बचं मला कळलं का? हा, मी टेबल खाली जाऊन लपले, मी 2 दिवस तिथंच होते. तुम्हाला काय कळालं का नाही? काय आता काय झालं? काहीच नाही माहिती. काय आता करायचं? गावात झालं की राव काय? आबाला आहे ना बुतानी जापाटलंय. मला कळालं. काय रे, तुला कोणतरी लागलं. हाड बिडळ का? आनंदाची बातमी. आता परत एवढी काय आनंदाची बातमी? आबाय ना आबा, आबाला भूताने झपटलं. अहो ज्याच्या त्याच्या तोंडात नाही सत्य चाललंय. आब्याला हाडळ लागले, आब्याला हाडळ लागले. अरे तो एवढा मोठा खैसीन त्याला कसं काय हाडळ झापाटलं? म्हणजे तुझ्या लक्षातच नाही आलं का? काय बाबा? अरे ते हाडळ कोण होते माहिती का? कोण? मीच होते. आलीस ना मला भेटायला, बस राणी, किती बरं वाटलं. अशी येत जा. मी तर म्हणलं आयुष्यभर माझ्या आयुष्यामध्ये हे, तर तू ऐकत नाही राणी. आबा हा, अजून बी आता मला वाटतं त्या भूतीनं मुंडीच मोडाय पाहिजे होती तुमची खर तर. कशी होती दिसाय, कशी होती? नाव नको काढू त्या हाडळीचं. बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं, गाणं म्हण म्हणलं की गाणं म्हणायचं. पांढरी फाक फाक केस बघा, पांढरी केस, पांढरी वन पांढरं. अगं अशी भयानक होती दिसायला. हे असे 2 सुळे वर, 2 सुळे खाली. बाबू मला ऐकून ना लय मजा आली, बघ लय भारी काम झालं. एवढा घाबरला ना तो, कमीत कमी 2 चमचे तरी चढीत म्हटलं असेल. चांदा चौकडी चांदा चौकडी.